देवाला बोंबला ठेवू नका. देवाला गेला तिकडे गेला पियाला, गाडी खाली गेला मिळाला आणि पेपरला बातमी आली भाविक ठारला. आता देवने जर भाविक आहे तर आम्ही ईश्वर आहे का? चला करंट लावून घ्या. पोरांनो मजा हाणायची होणार. एकदा जन्म घ्यायचे, एकदाच पुन्हा नाही यायचं. प्रेम करायचे का? प्रेम 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 अशी भिकार प्रेम नको. 3 शब्द लिहून ठेवा प्रेम करणारी मंडळी. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं. बुद्ध वाक्य लिहून घ्या. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की ज्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय पुन्हा नाही द्यावं. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लफडे दरवाजे लावून भांडे घासू भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. पोरांनो थोडं मागे येतो तुम्हाला, म्हणजे मला 2 मुद्दे तुम्हाला सांगायचे. तरुण पोरं ध्यानात ठेवा. हे मित्र जे आहेत ते बरोबर, हे फक्त तुमचा खिस्सा गरम येतो. मग दानवे साहेबांच्या विष्णू पहिला संकल्प सहन करा देव व्हाल म्हणाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा, त्याच्यातच तुमची क्रांती होणार. शिक्षक आहे ना तू, फक्त शिकव. प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा, तुम्ही मोठे व्हाल. तिसरी गोष्ट सांगतो, चोऱ्या करून जगण्यापेक्षा भीक मागून जगा, इज्जतीत जगा. रुपड्या कमवायची दानत नाही, 42ची 90 आणतो. 1 रुपया कमव ना. आणि 4थं वाक्य सांगायचं की तुला पाया पडतो तरुण पोरांच्या सगळ्यांच्या. पोरानं इंद्रियकडचं आहे का? बरं जाऊ द्या पोरांनो, मी बोललो हा विनोद आहे. पोरांनो तुम्ही थोडा राग आकडा राग. आज जेलमध्ये सगळे आरोपी जर तुम्ही पाहिले मला केवळ रागामुळे. तुम्ही राग आकडा. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काही 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काही 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे. थोडं राग आकडा. नवरा बायकोचं भांडण झालं होऊ द्या, टीव्हीचा आवाज थोडा मोठा करा. तिला भुकू द्या, थोडं भुकू द्या, पावर कमी होऊ द्या. याला लगेच उचलून आपटली. 29 वर्ष जाऊन बसलं, घ्यायला नाही. राग आकडा. शिक्षकांना कॉफी पकडली पकडू दे, पाया पडते सरांच्या सर परत करणार नाही. वाचला तो सर्वांनाच म्हणला फेल पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजवायची पाहिजे. राग आकडा. आकडा राग. देव होणार नाही तुम्ही. दारू प्या ना पोरा, केवढं माल कमवा. 5,000 कमव, 2,500ची ती रोज. 15 दिवसात मशील एक पगार नाही झाला कावल्याशिवाय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे 4 वर्षामध्ये 5 पोरांचे खांदेकरी झाले. जरा भान ठेवा. प्रेम करायचं तुम्हाला क्वालिटी पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, महोदय प्रेम. दर्जा आणि आज काय पाहिजे? दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD काय हरकत प्रेम. मुलगी MPSC आहे, पोरगा UPSC हो दे ना. मुलगी BTech आहे, पोरगा MTech आहे, हो दे ना प्रेम. मुलगी 12वीला, पोरगा उंडी चाहता नहीं. दिल दिया है ईद भी देंगे. काय दिल दिया है ईद भी देंगे. ईद आणतो कुठून? क्वालिटी क्वालिटी आणि प्रेम क्वालिटी पाहिजे. प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी. तिचे प्रेमात हे बावळात पडली.
हे तिला काय म्हणतो माहितीये का? कुंबी कुंबी दोन मेले भाऊ मोबाईलचे तुझ्या बरोबर असा हल्ला त्याच्या भावाला म्हणला प्यार मी कधी कधी धोका घेतो. अरे प्रेम का नका, तप करू नका, ध्यान करू नका, धारणा करू नका, काहीच करू नका. दोन साधनं करा. कोणती साधनं मरेपर्यंत ध्यानात ठेवा. परश्री आणि परधन याचा विटा धरा. सुख सुख. स्त्री म्हणजे खेळ नाही. कापड दुकानात पुढे प्लॅस्टिकची बाय पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं तरी माणसं अशी बाजार. प्लॅस्टिकची काय हत्यार. महाराज एक मुद्दा मार्मिक सांगतो तुम्हाला. फक्त परश्री आणि परधन विटा धरल्यावर सुख येणार नाही. सुख येणार नाही. येणार नाही. तुम्हाला दुःख होईल. त्याला कारण सांगतो. इथून वर येत नाही. इथून वर, इथून वर, इथून इथून शरीर आहे तुम्हाला. इथून वर किती जण आहेत? 5. किती आहेत? बोला ना. किती आहेत? 5. त्या 5 जणांना 5 गोष्टी आवडतात. कोणला कोणला ऐका. याला आवडतं रूप, याला आवडतं रूप, याला आवडतो शब्द, याला आवडतो गंध. आता इथून वर 5 आहेत आणि 5 जणांना 5 गोष्टी आवडत्या. शब्द, रूप, रस, गंध आणि याला आवडतो स्पर्श. ह्या 5 जणांमधल्या 100% 82% काम हा एकटा गडी करतो. खतरनाक गडी हा. राहिलेल्या 18% गडी आहेत. पण हे इतकं खतरनाक आहे. हे जर एका जाग्यावर उभं राहिलं हे एकटं 1.5 किलोमीटर जाऊन येत. आणि याचं असं वैशिष्ट्य आहे. याला जर एखादी गोष्ट आवडली ते एवढ्याला कामाला नाही. आणि ही सगळी हलकट याचं ऐका. हा गडी लई डेंजर. हे निघालं फिरायला अख्खं. हा होताच बरोबर. याला पाहिली कलवडी. याला आवडलीच बा. याला लगेच मनाला सांगितलं काय करू. मनाला मेसेज कर, मेसेज कर. मनाला केला मेसेज. ती पूर्वी होती पागल. त्याने केला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर. याच्यात नव्हता बॅलन्स. याने केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना सार याटावाला धरून पोरगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला खेळा. आणि या मार खाण्याच्या टोळीचं खलनायक कोण? म्हणून कितीही खानदान दारूले असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. किती दिवस प्रॅक्टिस करा. जेवढे जेवढे असतील तुम्ही केसेवर लिहून घ्या. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? हा घरी हलकट गोष्ट पाहतो. येणारा नालायक असल्यामुळे तो याला झाकीतून तिला आठवते. म्हणून तर दारूच्या दुकानातून बाहेर येताना असं एक असतो ना. दारुडे म्हणजे साधी नाही मारा. एक भोंगळा दारुडे असताना भोंगळा पुरा मोकळा शिकला नाही
होता. तो लंगोटीला आहे त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी. दोन दारुडे रस्त्याने डुलत काढले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणा मी मुख्यमंत्री म्हणा. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून गेली. होऊ शकत नाही म्हणा का मी जर राजीनामाच देत आणि दारुडीच्या बायकोचं एक वैशिष्ट्य आहे मार खायला निवारले. नाही नाही अरे तरुण मंडळी झालं त्याला राग आकडा याला कामात होता. अगदी डेंजर खतरनाक. भक्त सुरदास रस्त्यानं चालले आणि भक्त सुरदासाला तहान लागली. भक्त सुरदास एका विहिरीवर पाणी प्यायला गेले तर तिथे एक बाई पाणी वळीत होती. त्या बाईनं तरी सांगितलं बाई मला पाणी द्या. त्या बाईने भोपळ्यातलं पाणी सुरदासाच्या हातात ओतलं. सुरदास पाणी पिऊन फक्त त्या बाईकडे त्यांनी पाहिलं. कामच जागा झाला. ते त्या बाईच्या मालक घरी आले. त्या बाईच्या डोक्याचा हंडा तिच्या नवऱ्यानं खाली घेतला आणि त्यांनी विचारलं बाळास तुम्ही आमच्याकडं काय सेवा करू. त्याने सांगितलंय बा मी तुमच्या बायकोच्या मागे आलोय. हिने मला पाणी दिलं. ही मला आई नाही दिसली. ही मला बहीण नाही दिसली. माझ्या नजरेला ती मला विषय दिसली म्हणून मला 2 दामन द्या. आणि ते 2 दामन घेतले आणि खास दिवशी डोळ्यात खुपसले. डोळ्याची घुबळं बाहेर आली. पाहायचं असेल तर देवच पाहायचा नाही तर पाहायचाच नाही. याला कामाला आकडा 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 मुलाबाळांना आकडा. महिला म्हणतात मुलीच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहा. स्ट्रिक्ट लाड करा जरूर. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. मुलीचे लाड करू नका. सोडून पोरांचे लाड जरूर करा पण पोरग इथवर घेऊ नका. इथंच ठेवा. इथं नको. आज 50% पोरं इथं आहे. ते इथं कार्यक्रम करतात. पोरांचे लाड करू नका. पोरं काम पटत करून पोरं म्हणलं मी घरातून निघून जाईल कपडे बी शिवणार नाही. प्रयत्न करत थोडं स्ट्रिक्ट राहायला शिका. एक दिवस तुमचं कल्याण होईल. आणि दानवे साहेबांच्या विष्ठचिंतनाला आज एक वाक्य शिका. लक्ष्मीचा वापर योग्य करा तरच लक्ष्मी तुम्हाला तारेल. नको त्याच्यात पैसा घालू नका. लक्ष्मी नम्रतेनं टिकवा. आता या कंपनी फिरपणाने कार्तिक आम्हाला 100 रुपये रोज येणार तरी 42ची 90 घेता. तुम्हाला लाज वाटत कशी नाही. 100 रुपये मिनिट आहे कोरोना. मिनिट कळतो का मिनिट म्हणजे हाणा ना. मस्तपैकी केस बिस बारी करा आणि झाकून काम कपडे घाला कष्ट करा ना. एक दिवस तुम्ही सुखी व्हाल देवही व्हा. लक्ष्मी नम्रतेने शिकवा ना. कोण नको झालं तुम्हाला कशातही लक्ष्मी झालं का. लक्ष्मीच्या बाबतीत एक नियम लिहून ठेवा. लक्ष्मी ही धर्माच्या डबीत ठेवा. नीतीचं कुलूप घाला आणि आचरणाची चावी बसवा तर लक्ष्मी टिकेल. लक्ष्मी टिकला आज 80% लोकांची लक्ष्मी बोगस चालली. बोगस घालू नका कशातही पैसे. नम्रतेत घालवा. उभ्या महाराष्ट्राकडे मोबाईल एक नाही आता आहेत का नाही. आता लग्नपत्रिका छापायची काय गरज. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळत तुझं लग्न कोण आहे. कशाला पत्रिका छापितो. 350 नावं छापितो म्हणून बोललो गेलो. 5 मिनिटाला चेक करा. आणि लग्न साधे केले तरी पोरं होता. त्याला असं नियम आहे का डीजे लावलं सटा होत्या. बेंड लावलं हळूहळू होतं. समले लावलं होतीच नाही असं कशाला पैसा मिळतात. कशाला पत्रिका छापत्रिका आज करायची का पत्रिकेची बोला. दोन पूर्वी चांगले तांदूळ लोक हातात देत होते. आता पिशवे घ्या. लोक आता पिशव्या फुटतीच नाही. लोक वैताग पिशव्या फेकूनच कशाला पैसे. पूर्वी लग्नात चांगली पद्धत होती की आयर घेत जायचं. पद्धत चांगली होती का वाईट. चांगली होती. गरीबाला निदान बँड बांधपाला पैसे घ्यायचे. आता गरीब तर लय किड्यावर
गरीबच छापित पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही, करण्याची आवला. आणि 3 पत्र झाले प्रस्तावतेचे, याच तरी भरण्याची सक्ती. पैसा बोगस घालू नका, आणि पैसा घालायचा असेल तर अन्नदान घाला. कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना बाहेर सांगतो, तुमच्याकडे पैसा आहे मान्य आम्हाला. लग्नांमध्ये आता तुम्ही उभ्याने जेवण जाता, पाया पण सांगता आता तुमच्या पैशाला उत आल्यामुळे, नाही तर जेवण तसं जमिनीवर घाला. पण आता तुम्ही पहिले स्टँडर्ड टेबलावर घाला, पण पोटभर घाला, उभ्याने घालू नका. उभ्याने जेवण मला नाला एक टाकली हातात घेत, एकाला भातच सापडलं टाकलीच घेऊन गेला, एकाला भात सापडला तर वरण सापडला, एकाला धक्का लावला तो भातही सापडला, वैतरण मला उडत गेलं. सगळ्यात श्रेष्ठ काम अन्नदान. आता तुम्ही स्टँडर्ड झाला, पैशाला उलट आला तुमच्या, नाही तर जेवण तसं पाहिजे. आता तुमच्या पैशाला आणि मुलगाच वाढलं, आग होत असल्यामुळे खुर्चीवर बसा, पण पोटभर खा. कोटीचं लग्न, कोटी 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 एवढी गुलाबजाम तोंडात खेळले त्याच्या नागपूर गुलाबजाम. दान धर्म गरिबांनाच करावा. आदेश शेतकऱ्याला पाहा, तुम्ही 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकूर. हे श्रीमंताकडे काय वांदे, त्या श्रीमंत माणूस तुम्ही पाच सांगितलं, 6वा वाढला, संपल्याचा त्याची माहिती म्हणजे निवांत जेवा. काय ताटले खात का निवांत? 15 मिनिटं ताटली वाजत होतो आणि एवढं चपात्या वाढते का शेतकऱ्याला? चांगलं गांजा प्यायला तर बैल बसते. शेतकऱ्याच्या घरात लावले देऊन चहा येतो, खाणारे चहा हलकट खिडकी जवळ जाते. सांगत पण चहा, आणि मग ते मडील याचं चहा घेऊन केस दिस मोकळे सुरेल घालून घेऊन खाली आपल्याला वाटतं जोडून आणू शारी काय. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपात बशी, यांच्या घरात कपात डोका लागत. एक लग्न